सर, बैठका सुरू आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आगामी, काय नियोजन आहे? नुकत्याच काही महिन्यापूर्वी नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा युतीला स्पष्ट आणि चांगलं मत मिळालं. आपल्याला माहिती आहे, जिल्ह्यामध्ये 8 ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मध्ये 4 ठिकाणी शिवसेना, 4 ठिकाणी भाजपा, असं 8च्या 8 ठिकाणी नगराध्यक्ष शिवसेना भाजपा युतीचे बसले. आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम जनतेच्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर दुसरा टप्पा आहे महानगरपालिका निवडणुका. आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठे महानगरपालिका निवडणुका नसल्यामुळे आम्ही सर्व मंडळींनी एकत्रपणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि त्या दृष्टीने आज आमचे सहकारी अजित पिंगळे यांचा जन्मदिवस होता. त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. त्या ठिकाणी अनेक गावातल्या, अनेक पक्षातल्या अनेक मंडळींनी त्या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे. तो कार्यक्रम आटपून आम्ही या ठिकाणी आला. आज या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणी आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून पंचायत समिती जे जे इच्छुक असतील त्या संबंधीच्या आमच्या सविस्तर चर्चा होणार आहे. आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा या जिल्ह्यावरती महायुतीचा जिल्हा परिषद बसावी अशी आमचा प्रयत्न राहणार आहे. नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या, 4 तुम्हाला महायुतीला यश मिळालं. मात्र शिवसेनेला नगरसेवकाच्या जागा तुमच्या अपेक्षेवर तेवढे मिळालेले नाहीत. तुम्ही नेमकं कुठं कमी पडलात? युतीच्या वाटपामध्ये भारतीय जनता पक्षाकडे जास्त जागा होत्या, शिवसेनेकडे 2 नंबरच्या जागा लढवल्या होत्या. आणि मग त्या तुलनेमध्ये शिवसेनेला नाही म्हटलं तर मला वाटतं 42 ठिकाणी नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत. आणि मला वाटतं 70, 75 की 80 ठिकाणी भाजपाचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपा युतीची नगर जास्त संख्या निवडून आली हा मला विश्वास आहे. जिल्हा परिषद निवडणूक युती होईल का नगरपालिकेमध्ये? केंद्रामध्ये महायुती आहे, महाराष्ट्रामध्ये महायुती आहे. झालेल्या आता जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीमध्ये महायुती होणार हा विश्वास आम्हाला दिलेला आहे. नुकतंच आता महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी युत्या झाल्या अशी परिस्थिती आहे. परंतु आज रोजी शिवसेना म्हणून आम्ही सर्वजण सज्ज झालेले आहोत हे तुम्हाला आम्हाला सांगायचं. मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधू एकत्र आलेत, त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये महायुतीला काही फटका बसेल? मला विश्वास आहे की केंद्रामध्ये राज्यामधलं आज एकंदर आपण चित्र पाहिलं आणि झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष हा 1 नंबरचा पक्ष आहे, 2 नंबरचा शिवसेना पक्ष आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा युतीला नक्की कौल मिळेल जनतेचा असं मला अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.